गावातून महिला अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मी या ठिकाणी ही केस आपल्या पुढे निवेदन करते आहे। 1 नोव्हेंबर 2010 ला पवई पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर झालेली ही बलात्काराची केस आहे। याच्यामध्ये 4 आरोपी आहेत। त्यातला एक आरोपी हा टिळकनगर पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस इंचार्ज अरुण बोरुडे आहे। आणि ही केस जवळजवळ 2 महिन्यांपासून पुढे आलेली आहे। म्हणजे खरी म्हटलं तर याची हकीकत अशी आहे की मार्च 2010 पासून त्या मुलीवरती 6 वेळा बलात्कार झालेला आहे। परंतु ती मुलगी एवढ्या गरीब घरामधली आहे आणि एवढ्या ज्यांना काही आवाज नाही अशा प्रकारच्या घरामधली आहे। तो बलात्कार होत असताना त्या मुलीने घरामध्ये देखील काही सांगितलेलं नाही एवढी ती घाबरलेली होती। आणि तिला बलात्काराला प्रवृत्त म्हणजे बलात्कार तिच्यावरती ज्या बाईच्या मदतीने करण्यात आले जिने तिला या संपूर्ण प्रकरणामध्ये तिच्यावरती बलात्कार करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवलं ती शांताबाई गायकवाड। ह्या बाईने तिला एवढा दम दिलेला होता अरुण बोरुडेच्या नावाने की माझा तो भाऊ आहे आणि तो जर का आवाज करशील घरातल्या लोकांना सांगशील तर तुझी म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांचीही खैर नाही आणि तुझीही खैर नाही। आणि त्यामुळे त्या मुलीने घरातल्या लोकांना देखील सांगितलं नाही। आणि ही गोष्ट जेव्हा बाहेर आली त्यावेळेस तिला 6 महिने गरोदर ती होती 6 महिन्यांची आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही करता येणं शक्य नव्हतं। 17 ऑक्टोबरला ती बाळंत झाली। 21 ऑक्टोबर ती घरी बाळंत झाली। 21 ऑक्टोबरला तिला राजावाडी पोलीस स्टेशन मध्ये तिची तब्येत अत्यंत खराब झाल्यामुळे तिकडचे एक समाजसेवक सुनील काजरोळकर यांनी तिला दाखल केली। आणि ते दाखल करताना देखील त्यांना खरी हकीकत घरच्यांनी सांगितलेली नव्हती। परंतु हळूहळू एक 10-12 दिवसांच्या अवधीमध्ये काजरोळकरांना जेव्हा ही सर्व हकीकत कळली तेव्हा त्यांनी 1 नोव्हेंबर 2010 रोजी पवई पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा रजिस्टर केला। आणि हा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आतापर्यंत अरुण बोरुडे जो वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे तो आता त्यांना सस्पेंड केलेला आहे असं पोलीस सांगत आहेत। परंतु ते फरार आहेत। आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की अरुण बोरुडे यांचा हा पहिला गुन्हा नाही। याच्या अगोदर त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत। जवळजवळ 57 एन्काउंटरच्या केसेस त्यांच्या विरोधामध्ये नोंदलेल्या आहेत। नंतर ख्वाजा युनुस नावाचा जो ज्या तथाकथित अतिरेकी म्हणून पकडलेला होता त्याचा खुनाच्या केसमध्ये अरुण बोरुडेला देखील त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर आहे। आणि त्यामुळे त्यांना शिक्षा झालेली होती परंतु ती शिक्षा अरुण बोरुडेने कधी भोगली नाही। या उलट त्यांना मुंबईच्या पोलिसांनी महाराष्ट्राच्या पोलिसांनी जणू काही बक्षीस दिलं आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन मध्ये त्यांना त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून परत रुजू करून घेण्यात आलं। अशा प्रकारे अनेक गुन्हे ज्यांचे महाराष्ट्र सरकारच्या पोलीस दलाने पोटात घालून त्यांना उलट बढत्या या ठिकाणी दिलेले आहेत ते अरुण बोरुडे जेव्हा फरार आहेत त्यावेळेस आपल्या समोर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की खरोखर तो मनुष्य फरार आहे की त्यांना काहीतरी मदत या ठिकाणी मिळते आहे आणि म्हणून तो या ठिकाणी पुढे येत नाही आहे। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 4 लोकांनी तिच्यावरती बलात्कार केले असं ती मुलगी सांगते। शांताबाई गायकवाड देखील हेच सांगते। परंतु 3 माणसांची नावं पुढे आलेली आहेत। त्यातला अरुण बोरुडे फरार आहे। 2 माणसं अटकेत आहेत आणि 4थ्या आरोपीचं नाव देखील पुढे येऊ दिलं जात नाही अशी परिस्थिती आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला आपल्या पुढचा हा प्रश्न आहे की हे जर कायद्याचं राज्य आहे तर या कायद्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे आपण इथे आतापर्यंत ज्या केसेस ऐकतो आहे ते या ठिकाणी आपण पोलिसांकडे मदत मागायला आपल्यावरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मदत मागायला गेलेले असताना आपल्याला पोलिसांनी दिलेला त्रास आहे। या ठिकाणी तर ज्यांनी आपल्याला मदत करायची ज्यांनी आपलं रक्षण करायचं त्यांनीच या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीला त्या मुलीचं वय ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळेस 14 वर्ष होतं
आणि तिचं 15वं आता चालू आहे. आणि त्या मुलीच्या वरती म्हणजे जिचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे तोच भक्षक त्या ठिकाणी झालेला आपण बघतो आहे. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण केसमध्ये म्हणजे एक आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला ज्यावेळेस निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस म्हटलेलं आहे की मथुरा बलात्कार केस 1977 पासून 77 साली आपण तिच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं, पण 77 पासून महाराष्ट्राच्या पोलीस दलामधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले हे जे अत्याचार आहेत हे वेळोवेळी वाढतच गेलेले आपल्याला दिसतात आहे. म्हणजे 77 साली एवढी देशभर केस गाजली, परंतु तेव्हा देखील पोलिसांमधला हा जो काही ट्रेंड आहे किंवा ही जी काही प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात इथे काही झालेलं नाही. आणि आता आपण बघतोय की पूर्वी म्हणजे मथुरा बलात्कार केस जंगलामध्ये घडत होती, आता इथे मुंबईमध्ये भर दिवसा मुंबईच्या अत्यंत अलिशान वस्तीमध्ये म्हणजे एमराल्ड कोर्ट नावाचं अंधेरी मधलं एक मोठं टोलेचंग इमारतीमध्ये ही केस झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे करण्यासाठी त्यांनी वापरलेला जो फ्लॅट आहे तो फ्लॅट देखील कोर्टाने सील केलेला फ्लॅट होता. म्हणजे अरुण बोरुडेला समाजाची भीती नाही, त्यांच्या वरिष्ठांची भीती नाही, आणि एवढं केल्यानंतर सुद्धा तो मोकाट फिरतो आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी फक्त सांगते की ही केस आपण सर्वजण पेपरमध्ये वाचत असाल आणि मुंबई मिररने ह्या केसमध्ये बऱ्यापैकी बातम्या दिलेल्या आहेत, परंतु आता हळूहळू बातम्या मुंबई मिररमध्ये आणि सामनामध्ये ज्या यायला लागलेल्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत की त्या मुलीच्या मोठ्या बहिणीवरती देखील अशाच प्रकारचे अत्याचार झालेले होते. आणि या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की या केसला असं वळण दिलं जातं आहे की जणू काही ती मुलगी, तिच्या बहिणी आणि तिचं घरच अख्खं वेश्या व्यवसाय मनापासून स्वतःच्याच ह्याने करत होतं. आणि ही जी केस आहे ही केस त्या मुलीने त्या ठिकाणी स्वेच्छेने ते स्वीकारलेलं होतं. अशा प्रकारचं वळण देण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न कुठून होत असेल म्हणजे बोरुडेचे हात एवढे पोचलेले आहेत की पोलीस दलातून त्याला मदत होते आहे, या ठिकाणच्या राजकीय पुढाऱ्यांकडनं त्याला मदत होत असणार आहे, आणि प्रेस देखील त्याला कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाला वळण देण्यासाठी मदत करते आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं की हे संपूर्ण जे प्रकरण आहे फक्त बलात्काराची केस नाही, तर अशा प्रकारे मुलींना बलात्कार करून वेश्या व्यवसायाच्या धंद्यामध्ये ओढण्याचं एक रॅकेट या ठिकाणी काम करत आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी गुंतलेले आहेत, राजकीय पुढारी गुंतलेले आहेत. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ठिकठिकाणी ज्या ठिकाणी गरीब वस्तीमध्ये अशा प्रकारच्या असहाय्य अज्ञान मुली गरजू म्हणून काम मागत आहेत त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारच्या धंद्यामध्ये ओढण्याचं हे जे काही रॅकेट या ठिकाणी पुढे येत आहे ह्याच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि ही संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनेकडे आपण या अत्यंत गंभीरपणाने पाहिलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी याच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधात आणि पोलिसांच्या विरोधामध्ये एक आवाज उठवला पाहिजे. एकत्र येऊन हा संपूर्ण हे जे रॅकेट आहे ते रॅकेट फोडून त्यांच्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल याच्यासाठी आपण संघर्ष करायला तयार असलं पाहिजे. एवढं आव्हान मी आपल्या पुढे करते आणि आपली रजा करते.